नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा ऐकायला मिळते. अतिवृष्टीचे पैसे आले का? रब्बीचं अनुदान अजून का नाही पडलं? तिसऱ्या हेक्टरचं काय? सामायिक क्षेत्राचं काय? म्हणून आज मी तुमच्यासाठी एकदम क्लिअर, सोप्या भाषेत सगळा विषय उलगडून सांगणार आहे. सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करू. अनुदान वाटप थांबलेलं नाही. पहिल्या टप्प्यात दिवाळीच्या आधी बऱ्याच जणांचे पैसे आले. नंतर दुसऱ्या टप्प्यात 10-12 दिवसांच्या आधी ज्या प्रकरणाची तपासणी पूर्ण झाली, त्यांच्याही खात्यात पैसे जमा झालेत. पण अनेक शेतकरी आहेत ज्यांचे तिसऱ्या हेक्टरचे पैसे नाही आले. रब्बीचे अनुदान, काहीचे सामायिक क्षेत्राचेही थांबलेले. तर हे का? शेतकरी मित्रांनो, यावेळी दोन तांत्रिक कारणांमुळे राज्यभरात अनुदानाची गती मंद झाली आहे. पहिला आहे केवायसी आणि फार्मर आयडीचे प्रॉब्लेम. यात मोठी संख्या आहे. अनेक शेतकऱ्यांची फार्मर आयडी अपूर्ण, काहींची केवायसी न केलेली, काहींच्या नावात चूक, तर काहींचे व्हीके नंबर गायब. राज्य शासनाने गावागावात याद्या पाठवल्या आहेत. ज्यांच्या नावावर केवायसी पेंडिंग दिसते त्यांचे पैसे थांबलेले. केवायसी केल्यानंतरच सिस्टीम निधी सोडते. हा पहिला प्रॉब्लेम. निवडणुकांमुळे मनुष्यबळ कमी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मागच्या 2 आठवड्यापासून नगरपंचायत निवडणुकांमध्ये महसूल आणि कृषी विभागाचा मोठा स्टाफ गुंतलेला आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, लेखानिक, डेटा एंट्री ऑपरेटर हे सगळे निवडणुकीच्या कामात आहेत. त्यामुळे अनुदानाचा वेग कमालीचा कमी झाला आहे. पण प्रक्रिया थांबलेली नाही, फक्त गती कमी आहे. हा होता दुसरा प्रॉब्लेम. मित्रांनो, ज्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे पहिले पैसे आले त्यांच्यासाठी खुशखबर. त्यांना तिसऱ्या हेक्टरचे, रब्बीचे आणि सामायिक क्षेत्राचे अनुदान आपोआपच पडणार आहे. काही नवीन प्रक्रिया करायची गरज नाही. एकदा खाते ॲक्टिव्ह बेनिफिशरीमध्ये गेले की पुढचे हप्ते आपोआप सोडले जातात. ज्यांना एकही हप्ता आलेला नाही त्यांच्यासाठी समस्या 99% केवायसी किंवा फार्मर आयडीचीच आहे. तुम्हाला काही गोष्टी तपासणे गरजेचे आहे. गावातील केवायसी यादीत नाव आहे का? व्हीके क्रमांक मिळाला का? फार्मर आयडी ॲक्टिव्ह दाखवते का? खात्याचा IFSC आधार लिंकिंग योग्य आहे का? यापैकी एक जरी चुकले तरी सिस्टम पैसे अडवते. मित्रांनो, मी हेही स्पष्ट करतो, निधी उपलब्ध आहे. राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात पुरेसा निधी वितरित केला आहे. एकही शेतकरी वंचित ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. आता फक्त प्रक्रिया गतीवर अवलंबून आहे. मित्रांनो, निवडणूक प्रक्रिया संपताच कर्मचारी परत कार्यालयात येतील आणि तेव्हा तिसरा टप्पा जोरात सुरू होईल. तिसऱ्या हेक्टरचे पैसे, रब्बीचे अनुदान, सामायिक क्षेत्र वाटप, थांबलेल्या प्रकरणाचे क्लिअरन्स हे तिन्ही पुढील कालावधीत वेगाने होणार आहे. शेतकरी काहींचे पैसे लगेच आले, काहींचे थांबले तर काहींचे केवायसीमुळे अडकले. पण एकही शेतकरी वंचित जाणार नाही, हे शासनाने स्पष्ट केलं आहे. थोडा संयम ठेवा. तुम्ही पात्र असाल, कागदपत्रे बरोबर, केवायसी, फार्मर आयडी असतील तर तुमचा एकही रुपया अडकत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.